हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डेंटल टेक्निशियन म्हणजे दंत तंत्रज्ञ यावर आधारित तांत्रिक प्रश्न बघायचे आहेत। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ आवर्जून बघा। तर डेंटल टेक्निशियनसाठी आपण तुमच्यासाठी 1250 प्लस प्रश्न तयार केले आहेत। प्राइस आहे 299। आपल्या स्क्रीनवर जो सिलेबस दिसत आहे त्या सर्व टॉपिकवर आपण प्रश्न तयार केलेले आहेत। ज्यांनाही हवे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आपल्याकडे आहेत, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी परमनंट टीथ आर देअर इन ॲन ॲडल्ट ह्युमन? प्रौढ मानवात एकूण किती कायमचे दात असतात? ऑप्शन आहेत 28, 30, 32 की 34। प्रश्नाचं उत्तर आपण देखील गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, एकूण 32 दात असतात। यानंतर पुढील प्रश्न, द हार्डेस्ट सबस्टन्स इन दी ह्युमन बॉडी इज? मानव शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? ऑप्शन आहेत डेंटिन, इनेमेल, सिमेंटम की बोन। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, इनेमेल। यानंतर पुढील प्रश्न, द प्रायमरी फंक्शन ऑफ इन्सिसर्स इज? इन्सिसर दातांचा मुख्य कार्य काय आहे? ग्राइंडिंग फूड, कटिंग फूड, टेरिंग फूड की सपोर्टिंग लिप्स? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कटिंग फूड, म्हणजे फूडला कट करण्याचं इन्सिसर दातांचं मुख्य कार्य असतं। यानंतर पुढील प्रश्न, हाऊ मेनी मोलर आर प्रेझेंट इन वन क्वाड्रंट ऑफ परमनंट टीथ? एक क्वाड्रंटमध्ये कायमचे किती मोलर्स असतात? ऑप्शन आहेत 1, 2, 3 की 4। तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, एकूण 3 मोलर्स असतात। पुढील प्रश्न बघत आहोत, द एरिया व्हेअर टू टीथ टच इच अदर इज कॉल्ड? दोन दात एकमेकांना जिथे भिडतात त्याला काय म्हणतात? कॉन्टॅक्ट पॉईंट, क्राउन, रूट की पल्प? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, कॉन्टॅक्ट पॉईंट असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न, विच टूथ इज कॉल्ड दी कॉर्नरस्टोन ऑफ द डेंटल आर्क? दंत कर्वाचा कॉर्नरस्टोन कोणता दात आहे? ऑप्शन आहे इन्सिसर, कॅनिन, मोलर की प्रीमोलर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅनिन। पुढील प्रश्न बघत आहोत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा। पुढील प्रश्न आहे, द डेंटल फॉर्म्युला फॉर परमनंट टीथ इज? कायमच्या दातांसाठी दंतसूत्र काय आहे? 2 1 2 3, 2 1 2 2, 1 1 2 3 की 2 2 2 3? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, 2 1 2 3। यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ टूथ विजिबल अबोव द गम? मुळ्यांवर दिसणाऱ्या दाताच्या भागाला काय म्हणतात? रूट, क्राउन, नेक की पल्प? विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही प्रश्न बघत आहोत तुम्ही प्रश्नाचं उत्तर गेस करून खाली कमेंट करायचं आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, क्राउन असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न, द सॉफ्ट टिश्यू इनसाइड द टूथ इज कॉल्ड? दाताच्या आत असणाऱ्या मऊ उतीला काय म्हणतात? इनॅमेल, डेंटिन, पल्प की सिमेंटम? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पल्प असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न, द रूट ऑफ द टूथ इज कवर्ड बाय? दाताचा मूळ भाग कोणत्या पदार्थाने झाकलेला असतो? इनॅमेल, सिमेंटम, डेंटिन की पल्प? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, सिमेंटम। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये टेक्निकल म्हणजे दंत तंत्रज्ञ या टॉपिकवर 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी, आणि जो नॉन टेक्निकल पार्ट आहे त्यावर 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी। तर दोन्ही मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत। अधिकच्या माहितीसाठी आपण 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता। तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील।
पुढील प्रश्न, हाऊ मेनी रूट्स डज अ मॅक्झिलरी फर्स्ट मोलर टिपिकली हॅव? मॅक्सिलरी पहिल्या मोलरमध्ये साधारणतः किती मुळे असतात? ऑप्शन आहेत 1, 2, 3 की 4. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 मुळे असतात. यानंतर पुढील प्रश्न, द स्पेस बिटवीन टू ॲडजसंट टीथ इज कॉल्ड. जवळच्या दोन दातांमधील जागा याला काय म्हणतात? कॉन्टॅक्ट पॉईंट, इंटरडेंटल स्पेस, पल्प चेंबर की रूट कॅनल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, इंटरडेंटल स्पेस असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न, विच टीथ आर प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर ग्राइंडिंग फूड. अन्न चावण्यासाठी मुख्यत्वे कोणते दात वापरले जातात? इन्सिसर, कॅनिन, प्रीमोलर अँड मोलर्स की विस्डम टीथ. तर कोणते टीथ वापरतात? तर प्रीमोलर अँड मोलर हे जे टीथ आहेत ते अन्न चावण्यासाठी वापरले जातात. पुढील प्रश्न, द आउटर मोस्ट लेअर ऑफ द टूथ इज कॉल्ड. दाताच्या बाह्य थरास काय म्हणतात? डेंटिन, इनॅमेल, सिमेंटम की पल्प. तर याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी, इनॅमेल असे म्हणतात. पुढील प्रश्न, डेसिडियस टीथ आर ऑल्सो नोन ॲज. तयागी दातांना दुसरे नाव काय आहे? परमनंट टीथ, मिल्क टीथ, विस्डम टीथ की कॅनिन. तर याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी, दुधाचे दात, मिल्क टीथ असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचे अपडेट आणि एक्झामचं मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याला जॉईन करून घ्या, ज्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम रिलेटेड अपडेट प्रोव्हाइड करत असतो. पुढील प्रश्न, द नंबर ऑफ डिसिड्युअस टीथ इन अ चाइल्ड इज. लहान मुलांमध्ये डिसिड्युअस दातांची संख्या किती असते? ऑप्शन आहेत 20, 24, 28 की 32. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 20 इतकी असते. पुढील प्रश्न, विच पार्ट ऑफ टूथ कंटेन नर्व्स अँड ब्लड व्हेसल. दाताच्या कोणत्या भागात नस आणि रक्तवाहिन्या असतात? ऑप्शन आहेत इनॅमेल, डेंटिन, पल्प की सिमेंटम. तर कोणत्या भागात असतात? तर ऑप्शन क्रमांक सी, पल्प. पुढील प्रश्न, द जॉ बोन दॅट होल्ड्स द लोअर टीथ इज कॉल्ड. खालील दात धरून ठेवणाऱ्या हाडाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत मॅक्झिला, मॅन्डिबल, पॅलेट की झायगोमॅटिक. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मॅन्डिबल असे म्हणतात. पुढील प्रश्न, द चिविंग सरफेस ऑफ मोलर्स इज कॉल्ड. मोलरच्या चावण्याच्या पृष्ठभागाला काय म्हणतात? इन्सिसल एज, कस्प, क्राउन की रूट. तर काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी, कस्प असे म्हणतात. पुढील प्रश्न, द मिडल लेअर ऑफ टूथ बिनिथ इनॅमल इज कॉल्ड. इनॅमल खालील दातांच्या मधल्या थरास काय म्हणतात? डेंटिन, सिमेंटम, पल्प की क्राउन. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, डेंटिन असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, डेंटल टेक्निशियनचा जो आपण प्रश्न तयार केले आहेत 1250, प्राईज आहे 299, आजच परचेस करा. तसेच जो DMRचा नॉन टेक्निकल मटेरियल आहेत म्हणजे 60 प्रश्न 120 गुणांसाठी, तर यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सोबत अधिनियमाचे PDF, सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न, चालू घडामोडींचे अपडेटेड प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न सोबत मराठी व्याकरणाचे 1800+ प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे 1100+ प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300+ प्रश्न, असे 18500+ प्रश्न प्रोव्हाइड करत आहोत. प्राईज आहे फक्त 499. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. दोन्ही मटेरियल जर सोबत घेतले तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर प्रोव्हाइड केली जाईल. तसेच सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता. सेम PDF फाईल त्या ठिकाणी भेटणार आहे. सोबत प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय आहे? टायमर आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो
ऑल इंडिया रँक देखील तुम्हाला बघायला भेटेल. तर ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस आपण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत, ग्रुप आहेत, त्यांवर आजचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.